जालना शहर में आवारा श्वानों का आतंक लगातार बढ़ रहा है। श्वानों के हमलों से परेशान नागरिकों के लिए अब राहत की खबर है। महानगर पालिका के श्वानों को पकड़ने निर्बीजीकरण और टीकाकरण अभियान शुरू कर दिया है। अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम ने बताया कि इस अभियान को अब और तेज किया जाएगा। प्रत्येक श्वान की प्रक्रिया में करीब 3 दिन लगते हैं और रोजाना 5 से 8 श्वानों पर कार्रवाई की जा रही है। भोकरदन नाका परिसर में भी यह प्रक्रिया शुरू होने जा रही है, जिससे शहर में श्वानों की संख्या नियंत्रण में लाई जा सके। नगर पालिका ने नागरिकों से अपील की है कि रात में बच्चों को अकेले बाहर न भेजें और किसी भी समस्या पर जारी एजेंसी के नंबर पर तुरंत संपर्क करें। अब देखना ये होगा कि यह मुहिम नागरिकों को मुक्त श्वानों के आतंक से कितनी राहत दिला पाती है। यासाठी आपण एक कुत्र्याचं जे काही आपण कॅप्चर करतो आणि आपण महानगरपालिकेने एक स्वतःचा एक स्ट्रक्चर उभा करून तिथे एक आपण आउटसोर्सिंगद्वारे एक कॉन्ट्रॅक्टद्वारे एक एजन्सी नियुक्त केलेली आहे। त्यामध्ये आपण त्या ठिकाणी कुत्र्याचं निर्बीजीकरण करतो, त्यांचं वॅक्सिनेशन करतो आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण त्यांना जिथून उचललं होतं त्या ठिकाणी आपण त्यांना नेऊन ठेवतो परत। आणि याची सध्याची जी काही कॅपॅसिटी आहे दैनंदिन एक 5 ते 8 कुत्र्यांचं सरासरी आपण निर्बीजीकरण करतो, कारण त्यांना 3 दिवस त्या ठिकाणी ठेवायला लागतं आपल्याला। आतापर्यंत किती गाड्या फिरत आहेत? 1 सप्टेंबरपासून आपलं हे दैनंदिन चालू आहे, परंतु हे नागरिकांची जी काही मागणी विचारात घेता आपल्याला याची क्षमता वाढवणं गरजेचं आहे। तर यासाठी आपण भोकरदन नाक्यावर त्या ठिकाणी आपली एक जुनी इमारत होती, त्या ठिकाणी आपण विविध NGOच्या माध्यमातून तिथं आणखी केजेस उपलब्ध करून घेत आहोत आणि त्याप्रमाणे केजेस उपलब्ध झाल्यानंतर लगेच दैनंदिन जे काही आपण कुत्रे निर्बीजीकरण करतो तर त्याची संख्या वाढून जाईल आपली एकदमच आणि त्याने खूप मोठा फरक पडेल अशी अपेक्षा आहे। नागरिकांना आवाहन करतो की रात्रीच्या वेळी थोडंसं बाहेर एकट्याने राहणं थोडंसं टाळावं आणि आमचे काही हेल्पलाईन नंबर आपल्याला दिलेले आहेत, तर त्या हेल्पलाईन नंबरवर काही तक्रार असेल याबाबत तर आपण संपर्क करावा।